Good afternoon, all of you. Good afternoon. ओके. आज आपण संख्या म्हणजे विसंगत पद ओळखा हा भाग पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न मी देतो. पहिली संख्या आहे 7, दुसरी संख्या आहे 9, तिसरी संख्या आहे 11 आणि चौथी संख्या आहे 13. यातील विसंगत संख्या कोणती निघणार आहे? 9. 9. कोण सांगतंय कारण? कारण बाकीच्या संख्या मूळ संख्या आहेत. बरोबर. तुम्ही सांगितलं उत्तर. नाव सांग आपलं. प्रतीक्षा चव्हाण. व्हेरी गुड प्रतीक्षा. बघा, 7, 11 आणि 13 या मूळ संख्या आहेत. 9 ही फक्त काय आहे? 9 कोणती संख्या आहे? संयुक्त संख्या. संयुक्त संख्या आहे. त्यामुळे 9 हा घटक वेगळा निघालेला आहे. बरोबर, छान. अशीच उत्तर द्या. त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न. पहिली संख्या आहे 132, दुसरी संख्या आहे 275, तिसरी संख्या आहे 207 आणि चौथी संख्या आहे 99. तुमच्या विभाज्यतेच्या कसोट्या पाठ आहेत का रे? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 वगैरे. जर विभाज्यतेच्या कसोट्या पाठ असतील तर तुमच्या पटकन उत्तर लक्षात येणार आहे. मला आपल्यापैकी 11ची कसोटी कोण सांगते रे? 11ची कसोटी समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल, म्हणजे 11, 22 अशा पद्धतीने असेल, तर त्या संख्येला 11 निशेष भाग जातो. आता इथं बघा, 1 ची 2 ची बेरीज केली तर 3 आणि इथं संख्या आहे 3. मग 3 वजा 3 किती आलं? 0. म्हणजे या ठिकाणी या 132 ला 11 निशेष भाग जातोय. आता इथं बघा, 2 आणि 5 ची बेरीज 7 आणि इथं मध्ये 7 आहे, म्हणजे इथं 7 वजा 7 किती आलं? 0. म्हणजे याला सुद्धा 11 भाग जातोय. आता इथं बघा, 2 आणि 7 9 आणि मधली संख्या आहे 0 आणि 9तून 0 गेल्यानंतर 9 राहिलं. पहा, 9 ला जातोय का रे? 9 11च्या पटीत आहे का? नाही. आणि इथं बघा, 9 वजा 9 0. म्हणजे एकमेव तिसऱ्या पर्यायामध्ये असणारी जी संख्या आहे तिथं समस्थानच्या अंकातील फरक, समस्थानच्या अंकाची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकाची बेरीज यातील फरक 0 नाही किंवा 11 नाही. म्हणून 3 नंबरच्या पर्यायातील 207 ही संख्या 11ने निशेष भाग जाणारी नाही. समजलं का? पहिल्या पर्यायातील स्क्रीन दिसत नाही. सर बाकीच्यांना दिसतीये. दिसते का रे? हो सर दिसतीये. हो सर. बाकीच्यांना दिसते, तुम्हाला दिसत नाही. मी तुला नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो. याला 11 भाग जातोय, याला पण 11 भाग जातोय, 99 ला पण 11 भाग जातोय. फक्त कुणाला भाग जात नाही 11? 207 ला 11 निशेष भाग जात नाही. म्हणून 207 3 नंबरचा पर्याय हा विसंगत घटक आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा पहा. पहिला पर्याय आहे 57, दुसरा पर्याय आहे 84, तिसरा पर्याय आहे 48 आणि चौथा पर्याय आहे 65.
65. किती? 65. 65. कारण सांगा. सर पहिल्या तिन्ही 57, 84 आणि 48 आहेत ना, त्यांचा प्लस करून 12 येते आणि 65चं 12 नाही येत, 65चं 11 येते फक्त. म्हणजे एकक आणि दशक स्थानच्या अंकाची बेरीज जर केली तर 12 येते. इथं बघा, दशक स्थानचा अंक 8, एकक स्थानचा अंक 4, यांची बेरीज 12 येते. इथं दशक स्थानचा अंक 4, एकक स्थानचा अंक 8, बेरीज 12 येते. मात्र इथं बघा, दशक स्थानचा अंक 6, एकक स्थानचा अंक 5, बेरीज 11 येते. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या 3 पर्यायामध्ये दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज 12 आहे. चौथ्या पर्यायातील संख्येतील अंकाची बेरीज वेगळी येते, म्हणून पर्याय क्रमांक 4. व्हेरी गुड. कुणी उत्तर दिलं होतं? समृद्धी पवार. व्हेरी गुड, समृद्धी पवार. त्यानंतर प्रश्न 4 पहा. 12/20. दुसरा 21/28. तिसरं 27/36 आणि चौथं 18/24. आपल्याला परीक्षेला 1 मिनिट वेळ असतो. तुम्हाला 1च मिनिट मी वेळ देतोय. आ बरं, मी थोडा क्ल्यू देतो तुम्हाला. सममूल्य अपूर्णांक, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. सिम्प्लिफाय करूया. 7 त्रिक 21, 7 चौक 28, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 6 त्रिक 18, 6 चौक 24. म्हणजे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामधील अपूर्णांकाला जर सरळ रूप दिलं तर 3/4 येते. मात्र इथं किती येते बघा, पहिल्या पर्यायामध्ये 4 त्रिक 12 आणि 4 पंचे 20. 20. म्हणजे दुसरा, तिसरा आणि चौथा जो पर्याय आहे, या पर्यायातील अपूर्णांक हे सममूल्य अपूर्णांक आहेत. पहिला अपूर्णांक फक्त वेगळा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 वेगळा निघतोय. तत्पूर्वी तुम्ही मला जोडमूळ संख्येची व्याख्या सांगताय का रे कोण? जोडमूळ संख्या. जर 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असेल तर त्यांना आपण जोडमूळ संख्यांची जोडी असं म्हणतो. आता एक पहिली जोडमूळ संख्येची जोडी सांगा पण. मूळ संख्या झाली तुम्हाला पहिल्याच लेक्चरला 3 व 5. बघा, दोन्ही मूळ संख्या आहेत आणि त्यांचा फरक 2चा आहे. अजून सांगा. 5 व 7. 5 व 7. अजून 7 व 9. 9 कुठं मूळ संख्या आहे? 11 व 13. 11 व 13. 11 व 13. बरोबर. अजून 17, 17, 18, 17, 19. 17 व 19. अजून बरोबर.
41. 37 41. 37 आणि 41. बरं, अजून 41. 41 43. 41 व 43. बरं, अजून सर 37 आणि 41 नाहीये. कारण हा 37 आणि 41 मध्ये 2चा कुठं फरक आहे रे? सर. हा, का फरक ओके नाही ओके. त्याच्यात? बरं, हे ड्रॉप करतो. पुढं 59 61. 59 आणि 59 आणि 61. बरोबर. 61 आणि 63. हा 63 मूळ संख्या. 63 ला 21 न भाग होतोय, मूळ संख्या नाही ती. मूळ संख्या पाहिजे 2. 71 73. 71 व 73. त्यानंतर झाल्या का? हो सर. किती झाल्या मोजा आपण? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे तुम्हाला असं विचारलंय 1 ते 100 पर्यंत जोड मूळ संख्यांच्या जोड्या किती? किती रे 1 ते 100 पर्यंत जोड मूळ संख्यांच्या जोड्या? 8. 8. 8. बरोबर. आता याच्या जोडीला मी तुम्हाला समूळ संख्या विचारतो. समूळ संख्या कोण सांगेल व्याख्या? दिलेल्या 2 संख्यामध्ये जर सामायिक अवयव 1 व 1 हा एकच सामायिक अवयव असेल तर त्याला आपण समूळ संख्यांची जोडी असं म्हणतो. बघा, समजा 1 आणि 2 घेतलं तर याच्यामध्ये 1 हा एकच सामायिक अवयव आहे. समजा 2 आणि 3 घेतलं म्हणजे लागोपाठच्या 2 ज्या नैसर्गिक संख्या आहेत ही समूळ संख्यांची जोडी असते. एखादा सांगेल 5 आणि 11 आहे का? सांगा ही समूळ संख्यांची जोडी. नाही. नाही. का नाही? नाही. कारण का ती नाही? लांब आहे 5. लांब असू द्या ना, तसं काय नाही. बरं का, मी काय सांगितलं तुम्हाला? 5 आणि 11. 5चं विभाजक कोणतं? 1 आणि 5. 5ला 1 न भाग जातोय आणि 5 न भाग जातोय. 11ला 1 न भाग जातोय आणि 11 न भाग जातोय. म्हणजे 5 आणि 11चा सामायिक विभाजक 1 हा एकच आहे ना, त्यामुळे ही समूळ संख्यांची जोडी आहे. आता तुम्हाला सांगितलं 18 व 43 आहे का? मला सांगा समूळ संख्यांची जोडी. आता 18चा अवयव काढूया आपण. 1 2 न भाग जातोय बघा. 92 18 3 सक 18 साहित्रिक 18 9 दुनी 18 18 एके 18 आहे का नाही? 6 अवयव झालं. आता 43 ही मूळ संख्या येणार आहे. हो सर. मूळ संख्येचा अवयव 2च असतात. मूळ संख्येचा पहिला अवयव 1 आणि दुसरा अवयव तीच मूळ संख्या. आता मला सांगा या दोघांमध्ये सामायिक अवयव किती आहेत? 1. 1. म्हणजे ही सुद्धा काय आहे? समूळ संख्यांची समूळ जोडी संख्या. आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं समूळ संख्यांच्या जोडीमध्ये एक संख्या मूळ असावी. असली नसली तरी आता या 18 ही मूळ आहे का? नाही.
तरी सुद्धा 18 आणि 43 ही समूह संख्यांची जोडी होती. मात्र जोडमूळ संख्यांच्या जोडीमध्ये दोन्ही संख्या मूळच असाव्या लागतात, हा फरक आहे. समूह संख्या समजलं का तुम्हाला? सामायिक अवयव हो, सर. एकच असेल, एक व्यतिरिक्त सामायिक अवयव नसेल तर त्याला समूह संख्यांची जोडी म्हणतात. जोडमूळ संख्या म्हणजे काय? दोन मूळ संख्या असायला पाहिजे आणि त्यांच्यात दोनचा फरक असायला पाहिजे, तर त्याला आपण जोडमूळ संख्यांची जोडी म्हणतो. जोडमूळ संख्या समूह संख्या फक्त लक्षात ठेवा. ओके. आता प्रश्न क्रमांक 5 बघा. विसंगत घटक ओळखा, तोच आहे 1113, 2931, 1719 आणि 2327. विचार करा. तुम्हाला थोडा मी क्ल्यू देतो. सर पर्याय क्रमांक 4. बरोबर. कुणी सांगितलं पर्याय क्रमांक 4? नाव सांगा. सर जोडमूळ संख्या आहेत आणि 23 27 जोडमूळ संख्या नाहीये. तुझं नाव मिताली सांग ना. कुलकर्णी. ओके. बघा, मितालाने सांगितले पर्याय क्रमांक 4, कारण 13 आणि 11 याच्यात 2चा फरक आहे आणि 13 आणि 11 या दोन मूळ संख्या आहेत, म्हणजे ही जोडमूळ संख्येची जोडी आहे. इथं बघा 31 आणि 29 या दोन मूळ संख्या आहेत, यांच्यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे. 19 आणि 17 मूळ संख्या यांच्यात 2चा फरक आहे. आता इथं पण 23 आणि 27 जर विचार केला तर 27 ही मूळ संख्या नाही. फरक तर नाहीच 2चा, पण या मूळ संख्या नाहीत, म्हणून 23 आणि 27 ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 बाजूला निघाला. बाकीच्या विद्यार्थ्यांना समजलं का? हो सर. ओके. आता पुन्हा पहिला प्रश्न घेतो बघा. 1 2 3 आणि 4. 1 नंबरला 52 आहे, 2 नंबरला 91, 3 नंबरला 56 आणि 4 नंबरला 39. तुमच्या सर्वांचं 30 पर्यंत पाढपाठ आहेत का मला सांगा? पाहिजेत. या सर्व या 4 पैकी 3 एका पाड्यातील संख्या आहेत. आता कोणत्या पाड्यातील 3 संख्या आहेत बघा. तेरा. मग कोणता विसंगत निघणार? छप्पन. नाव सांग तुझं. अगोदर कुणी सांगितलं नाव सांगा. प्रतीक्षा. समृद्धी. व्हेरी गुड. प्रतीक्षा चव्हाण ना? हो. ओके. बघा, या 13च्या पाड्याची संख्या आहे बघा. 13 चौक 52, 13 साती 91, 13 त्रिक 39. तसं 56 13च्या पाड्यामध्ये नाही. आणि तास आपला रेकॉर्ड होतोय. मी पुन्हा रेकॉर्ड व्हिडिओ ग्रुपवर टाकतो.
पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील नवनवीन यूट्यूब चॅनलची. आणि प्रत्येकाने कंपल्सरी पुन्हा एकदा व्हिडिओ पाहायचा. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न. पहिल्या पर्यायातील संख्या 51, त्यानंतर 31, त्यानंतर 91 आणि चौथ्या पर्यायात 21. थोडा क्ल्यू देतो. मूळ संख्या व संयुक्त संख्या. सर 21. 21. 21 कसं निघल? 21 बेरीज करून 3 येतंय आणि 91 बेरीज करून 10 आणि 31 4 आणि 51 6 आणि मग मूळ संख्या ही फक्त 3च आहे 21 मधून. नाही, तुम्ही अंकाची बेरीज करूच नका. तुम्ही 31 दिसते सर. त्या संख्येचं मला सांगा. 31 ही कसली संख्या आहे? मूळ. मूळ आहे. आणि बाकीच्या 3 कशा आहेत सांगा? संयुक्त. संयुक्त संख्या. बाकीच्या 3 संयुक्त संख्या आहेत पहा. आता इथं 7 त्रिक 21, इथं 13 7 91, इथं 17 त्रिक 51, म्हणजे 51 91 आणि 21 या संयुक्त संख्या आहेत. मात्र 31 या संख्या मूळ आहे, कारण त्याचं विभाजक फक्त 2च. कोणतं 2 विभाजक? 1 आणि 31. याशिवाय वेगळा विभाजक नाही, म्हणून 31 ही एकमेव मूळ संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 बाजूला निघाला. त्यानंतर प्रश्न तिसरा. पहिला पर्याय आहे 16, दुसरा 36, तिसरा 26 आणि चौथा 64. सव्वीस. 26. कुणी सांगितलं 26? नाव सांगा आपलं. प्रतीक्षा. लय हुशार हा, सांग वाटतं. प्रतीक्षा. 26 का सांगतो? स्पष्टीकरण दे. बाकीच्या संख्यांना 4 ने भाग जातो, 26 ला जात नाही. बाकीच्या संख्या 4च्या पटीतील आहेत, बरोबर. किंवा असं पण म्हणू शकतो, बाकीचं वर्ग आहेत. 4चा वर्ग आहे, हा 6चा वर्ग आहे, हा 8चा वर्ग आहेत. म्हणजे 16, 36 आणि 64 या पूर्ण वर्ग संख्या आहेत. मात्र 26 हा कुणाचाही वर्ग नाही. दोन्ही पद्धतीने तुम्ही विचार करू शकता. ओके. प्रश्न चौथा. 8/3, 8/4, 8/5 आणि 8/6. थोडा क्ल्यू देतो. पूर्णांक संख्या. बर, थोडं अतिसंक्षिप्त रूप देऊया.
इथं 8 आणि 3 ला कशानं भाग जातोय का रे? नाही. नाही. बरं इथं बघा 4 एके 4, 4 4 दुने दुने 8. 8 म्हणजे 2 येते बघा. 2/1 म्हणजे 2. तिथं संक्षिप्त रूप देता येत नाही. आणि शेवटच्यात बघा बेचोक 8 आणि खाली 8. बेत्रिक 6. म्हणजे याचं अतिसंक्षिप्त रूप काय आलं? 4/3. 3. आता सांगा कोणतं वेगळं निघणार? इथं अतिसंक्षिप्त रूप अपूर्णांक आहे. इथं अतिसंक्षिप्त रूप अपूर्णांक आहे. इथं अतिसंक्षिप्त रूप अपूर्णांक आहे. इथं पूर्णांक आहे बघा. म्हणजे दुसऱ्या पर्यायातील अपूर्णांकाला जर अतिसंक्षिप्त रूप दिलं तर पूर्णांक संख्या येते. म्हणून पर्याय क्रमांक 2 बाजूला निघतोय. समजलं का? हो सर. त्यानंतर 5वा प्रश्न 83 83. त्यानंतर दुसरं 73, तिसरं 46 आणि चौथी संख्या 38. जी मुलं कधीच उत्तरं देत नाहीत बरं का, त्यांना मी हळूहळू ग्रुपमधनं डिलीट करणार. आपल्याला न बोलणारे विद्यार्थी नकोच आहेत. त्यासाठी मी उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव विचारतोय. मी त्या मुलाची नोंद करतोय माझ्या एका कच्च्या वहीमध्ये, कोण वारंवार उत्तर देते. त्र्याहत्तर सर. कारण कारण 8 गुणुले 3 24, 4 गुणुले 7 24, 3 गुणुले 8 24. पण 3 गुणुले 3 7 गुणुले 3 21 येते. नाव सांग तुझं. प्रतीक्षा चव्हाण. व्हेरी गुड, अभिनंदन. प्रतीक्षा चव्हाण बघा छान उत्तर सांगते. आता इथं 8 आणि 3चा जर गुणाकार केला एकक दशक स्थानच्या अंकाचा तर तो 24 येतोय. इथं बघा दशक गुणिले एकक जर केला तर 24 येतोय. आणि इथं बघा 3 गुणिले 8 जर केलं तर 3 8 24 येते. फक्त या दुसऱ्या पर्यायामध्ये 7 आणि 3चा गुणाकार 21 येत नाही. त्यामुळे इथं विसंगत संख्या पर्याय क्रमांक 2 मधील निघते. समजलं का सर्वांना? हो सर. फार हो सर. वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो, लक्षात ठेवा. संयुक्त संख्या, मूळ संख्या, पुन्हा समसंख्या, विषम संख्या, वर्ग संख्या, घन संख्या, वर्गाच्या जवळची संख्या, घनाच्या जवळची संख्या, जोडमूळ संख्या, समूळ संख्या, सममूल्य अपूर्णांक, अंकाची बेरीज, अंकाचा गुणाकार, अशा अनेक पद्धतीने विचार करावा लागतो या टाईपच्या प्रश्नासाठी. बर, प्रश्न 6वा.
थोडा क्ल्यू देतो. वर्ग संख्या बर वेळ संपलेला आहे. आता बघा मी सगळ्या संख्येची निमपट करतो बघा. 40 ला 2 न भागल्यावर भागाकार किती येणार आहे? 20. 20 50 ला 2 न भागल्यानंतर 25. 32 ला 2 न भागल्यानंतर 16 16. आणि 18 ला जर 2 न भागलं तर किती येणार? 9. 9 आलं का लक्षात आलं तुमच्या? 9 हा वर्ग आहे, 16 हा वर्ग आहे, 25 हा वर्ग आहे. तसा 20 कोणाचा वर्ग आहे का? नाही नाही सर. कोणती संख्या वेगळी निघते? 40 40. जे दिलेल्या संख्येची निमपट ही वर्ग संख्या येते. हा नियम या ठिकाणी आपण वापरलेला आहे. त्यानंतर प्रश्न 7. 735, दुसरं 315, तिसरं 418 आणि चौथं 630. बर आता थोडं मी रेषा ओढतो, मला लक्ष देईल. सर 7 मी आणि सांगते 35. 5 मिनिटं सर. 3 आणि हा सांगा. सर पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3 418. तुमच्या दोघींची नावं सांगा. समृद्धी पवार. मिताली कुलकर्णी. समृद्धी आणि मिताली. छान. हा सांग आता. मिताली सांग कसं आलं? सर स्क्रीन दिसत नाहीये. मी सांगू का सर कसं आलं? हा सांग. 3 आणि 5 ची बेरीज केल्यावर 8 येतं आणि 5 आणि 1 ची बेरीज केल्यावर 6 आणि 8 आणि 1 ची बेरीज केल्यावर 9 आणि 3 ची बेरीज केल्यावर 3 आणि 0 ची बेरीज केल्यावर 3च येतं. पण 8 6 9 3 8 नी खाली घ्यायचं, 2 नी 7 येतं, 8 नी खाली घेऊन 6 येतं आणि 6 नी खाली घेऊन 5 येतं. पण 9च्या जागी 5 यायला पाहिजे, पण 5 दिलेलं नाही, 9 दिले आणि 5च्या खाली 2 नी घेतलं की 3 येतं. ही 3 अंक संख्या बरोबर आहेत, पण 5 ही संख्या बरोबर नाही. तिच्या जागी 9 दिले, म्हणून पर्याय क्रमांक 3. सर, तू पण मी विचार सांगू का? केलेला पण. हा सर मी सांग. सांगू 7 5 35, परत 3 5 15 7 गुणिले आणि 4 5. 5 20 असायला पाहिजे होतं. दिसत नाही. इथं 3 आणि इथं
15 आहे, म्हणजे 3ची 5 पट केली 15 येते. तसं इथं एक शतक स्थानचा अंक 6 आणि पुढची 30 आहे, म्हणजे 6ची 5 पट केली 30 आलं. तसं इथं 4ची 5 पट केल्यावर 20 पाहिजे होतं ना, पण तिथं किती आहे? 18 आहे. 18. म्हणून पर्याय क्रमांक 3 मधील संख्या बाजूला निघते. त्यानंतर 8वा प्रश्न. 45, दुसरं 24, तिसरं 63 आणि चौथी संख्या 48. सर स्क्रीन दिसत हम्म? बरं का, ज्यांना स्क्रीन दिसत नाही का नाही त्यांनी पुन्हा जॉईन व्हा, मग दिसेल स्क्रीन. सर पर्याय क्रमांक 1 आहे का? नाव सांग तुझं. मिताली कुलकर्णी. हा सांग. बरोबर आहे. कसं आलं 45? सर 2 ची दुप्पट 4 पर्याय क्रमांक 2 मध्ये, परत 3 ची दुप्पट 6 आणि 4 ची दुप्पट 8 असं काढलं. याच्यापेक्षा सोपं, या सर्व वर्गाच्या जवळच्या संख्या आहेत बघा. म्हणजे सगळ्यात एक मिळवलं का नाही की वर्ग येतो की नाही बघा. येतोय का? अरे वर्ग येतोय का? पाहिजे. हो. 24 एक मिळवलं की हो 25 येतोय. 5चा वर्ग. 63 मध्ये एक मिळवलं की 64 हा 8चा वर्ग. आणि 48 मध्ये एक मिळवलं की 49 हा 7चा वर्ग. तसं 45 मध्ये जर 45 मध्ये जर एक मिळवलं तर 46 कोणाचा वर्ग नाही, त्यामुळे 45 वेगळं निघते. अरे कोणाच्या घरातला आवाज येतोय? आज फक्त 14च विद्यार्थी आहेत. बरं, मी ह्या व्हाईट बोर्डवर आता घेतो. काय काय जणांना दिसत नाही स्क्रीन, आता दिसेल बघा. आपला कितवा प्रश्न झाला आता? 8वा ना? हो. आता 9वा प्रश्न बघा. 504. दुसऱ्या पर्यायामध्ये 120. त्यानंतर तिसऱ्या पर्यायामध्ये 222 आणि चौथ्या पर्यायामध्ये फक्त 24. सर आवाज येत नाही. अरे आवाज नाही येणार, मी तुम्हाला प्रश्न उत्तर देण्यासाठी मी थांबलोय. मी बोलतच नाही काय. बघू तुमच्यापैकी कोण उत्तर देत आहे सर का, मी वाट प्रश्न पाहतोय. डबल विचारा. सर प्रश्न प्रश्न काय डबल विचारा. स्क्रीन तुम्हाला दिसत नाही? दिसते सर. आणि मग त्यातला विसंगत घटक ओळखायचा आहे. 504, 120, 222 आणि 24 या 4 संख्यापैकी विसंगत संख्या कोणती, वेगळी संख्या कोणती? आता थोडा सर क्ल्यू डबल देतो मी. सांगा. अरे काय डबल सांगायचे मला समजत नाही. स्क्रीनवर मी प्रश्न लिहिलाय, वाचा ना तुम्ही. बरं मला सांगा, तुमचं 1 ते 10 पर्यंत घनपाठ आहेत का? हो. हो बरं सर. सांगा मला. 1 चा घन 1, 1 2 चा घन 8 8. 3 चा घन 27 27.
4चा घन 64 64 बरोबर. 5चा घन 125 125 125. 6चा घन 216 216 216. 7चा घन 343 343 343. कोणाचा आवाज येतो रे? 8चा घन 512 512 512. 9चा घन 729 आणि 10चा घन 1000. 1000 आता मला सांगा 504 कोणत्या घनसंख्येच्या जवळचे आहे रे? 8च्या 8 8चा घन किती? 512च्या जवळ आहे. 120 कोणाच्या जवळचे आहे? 5 बरोबर 125 आहे. 222 कोणाच्या जवळचे आहे? 216 6च्या 216 6च्या आणि 25 कोणाच्या जवळचे आहे? 24 तीन. 27 3च्या ना? 27 3च्या आता बघा 512 किती वजा केल्यावर 504 येणार आहे? 8. 125 ना 5. 5 आता 27 मधून 3 वजा केल्यावर 400. 3 मात्र इथं 216 मध्ये 6 काय करावं लागणार? मिळवावं लागणार. मिळवला आता बघा 8चा घन वजा 8, इथं 5चा घन वजा 5, इथं 3चा घन वजा 3 आणि इथं 6चा घन अधिक 6. आता सांगा कोणतं पर्याय निघेल बाजूला? पर्याय क्रमांक 3 ऑप्शन 3 कोणता नियम या ठिकाणी तयार झाला? ज्या संख्येचा घन करेल त्या संख्येतून ज्याचा घन केला तेच वजा करायचं. म्हणजे नियम कुठला वापरला? n चा घन वजा n. ज्या संख्येचा घन केला ती संख्या वजा करायची त्या घनातून, आहे की नाही? मात्र तिसऱ्या पर्यायात काय केलंय? घनात ती संख्या मिळवली. पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये घनातून ती संख्या वजा केली आणि तिसऱ्या पर्यायामध्ये घनात ती संख्या मिळवली. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 वेगळा निघतोय. समजलं का हे? हो सर हो सर ओके. 10वा प्रश्न पहा. 351 426 435 आणि 832. तुमच्या विभाज्यतेच्या कसोट्या पाठ पाहिजेत. 2ची कसोटी, 3ची कसोटी पाठ आहे का? मला 2ची कसोटी कोण सांगेल आपल्यापैकी? सर पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 सांग कारण. सर 3ची कसोटी इथं वापरली जाते. बरोबर. दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज करूया. 3 अधिक 5 अधिक 1 किती आली बेरीज? 9. 9 ला 3 न भाग देतो बघा. 3 त्रिक 9.
म्हणजे 351ला सुद्धा 3 न भाग जात असणार. आता इथं 4 अधिक 2 अधिक 6 4 आणि 2 12. 6 6 12 3 चौक 12 4 अधिक 3 अधिक 5 4 आणि 12. 3 7 7 आणि 5 12 12ला 3 ने निशेष 12. भाग जातोय. तर इथं कारण बघा 8 अधिक 3 अधिक 2 13. 13 13ला 3 ने 13. निशेष भाग जात नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 वेगळा निघतोय. पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायातील संख्यांना 3 न निशेष भाग जातोय. चौथ्या पर्यायातील संख्येला 3 न निशेष भाग जात नाही. नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 7202. आवाज म्यूट करायचा मी लिहित असताना सर्वांनी. बोलायच्या वेळेस फक्त अनम्यूट व्हायचं. तर तिसरा पर्याय. कारण सांगा. 6 7 8 9 10 11 12. तिसऱ्या पर्यायाचं उत्तर बेरीज करून 12 येते आणि सगळ्या पर्यायांचं 11 11 येते. म्हणजे दिलेल्या 4 अंकी संख्येतील अंकाची तू बेरीज केली का? बर 7 हो. अधिक 2 9 9 अधिक 0 9 9 अधिक 2 11 बरोबर. इथं 4 आणि 2 6 6 आणि 5 11 इथं 5 आणि 6 11 आणि 1 12 आणि इथं 4 6 आणि 2 8 9 10 11 पहिल्या दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये असणारी जी 4 अंकी संख्या आहे यातील अंकाची बेरीज 11 येते. फक्त तिसऱ्या पर्यायामध्ये वेगळी येते पा. म्हणून पर्याय क्रमांक 3. कोणी उत्तर सांगितलं तर याचं मी नाव? समृद्धी. समृद्धी पवार. व्हेरी गुड. त्यानंतर आता आपला 11वा प्रश्न झाला बरोबर ना? 12वा प्रश्न. हो. 543 दुसरं 232 तिसरं 455 आणि चौथं 949. सर प्रश्न काय आहे? अरे प्रश्न लिहिलाय की स्क्रीनवर. तुम्हाला स्क्रीन कशी काय दिसत नाही मला समजत नाही. पेन दिसत नाही त्यामुळे कुणाला दिसत नाही? कुणाला दिसत नाही? नाव सांगा. नवनाथ तरटे. कसं काय तुला स्क्रीन दिसत नाही? सर्वांना स्क्रीन दिसते. बाकीच्यांना दिसते का रे स्क्रीन? हो सर. बरं का तू रिमूव्ह आणि नंतर जॉईन हो म्हणजे स्क्रीन दिसेल. गौरी तुला दिसते का? हो सर. हा बघा पहिली संख्या आहे 543 दुसरी संख्या आहे 232 तिसरी संख्या आहे 455 आणि चौथी संख्या आहे 949.
पर्याय क्रमांक 1 सर. किती म्हटला? 543. 543. नाव सांग तुझं. नाव सांग नाव. प्रतीक्षा चव्हाण. प्रतीक्षा चव्हाण. हा, प्रतीक्षा चव्हाण. ओके. सांग प्रतीक्षा, का 543? कारण 5 + 4 9, 4 + 3 7, फरक 2चा. 2 + 3 6, 3 + 2 5, फरक 1 1. 4 + 5 5 असं 9 आणि 10 येतं, म्हणजे फरक 1चा येतोय. आणि तर 9 असं पण + येतंय 4 की 10 आणि 4 + 9 13. सॉरी, मिस्टेक झाली. बरोबर आहे. आता वेगळ्या पद्धतीने कोण सांगते बघूया. सर असं पण येतंय की सगळ्यांच्या बेरीज करून उत्तर आलंय, म्हणजे पहिल्याची बेरीज करून 12 उत्तर आलं, दुसऱ्याची बेरीज करून 7 उत्तर आलं, तिसऱ्याची बेरीज करून 14 आणि चौथ्याची बेरीज करून 22. पण 7 ही मूळ संख्या आहे म्हणून 7 ही दुसरा पर्याय. अंकांची बेरीज केली होय. बर, आता असं पण मी सांगतोय, असं पण येते की नाही बघा रे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये एक अंक बघा 2 वेळा आलाय. आलाय का? हो. 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 म्हणजे दुसऱ्या पर्यायामध्ये 2 अंक 2 वेळा आलाय, तिसऱ्या पर्यायामध्ये 5 अंक 2 वेळा आलाय, चौथ्या पर्यायामध्ये 9 अंक 2 वेळा आलाय. तसं पहिल्या पर्यायामध्ये कोणताही अंक रिपीट झालेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 पण निघतोय. बरं का, अशा प्रकारच्या गणितामध्ये 2-2 उत्तर येत आहेत बघा. आता सांगितलेलं सुद्धा बरोबर आहे. 12, 7, 14 आणि 22 म्हणजे अंकांची बेरीज समसंख्या आणि एका ठिकाणी विषम संख्या येते. मग असं ज्यावेळेस प्रश्न आपल्याला परीक्षेला येईल का नाही, त्यावेळेस आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो त्यांच्या उत्तरपत्रिकेवर. सर हे असं पण उत्तर, असा पर्याय येतोय. आपण लेखी स्वरूपामध्ये त्यांच्याकडे आपल्या चुकीच्या उत्तराला दाद मागू शकतो. प्रश्न क्रमांक 13 बघा. पहिला पर्याय आहे 8, दुसरा पर्याय आहे 32, तिसरा पर्याय आहे 64 आणि चौथा पर्याय आहे 216. सर पर्याय क्रमांक 2. पुन्हा एकदा सांगा. पर्याय क्रमांक 2. मिताली कुलकर्णीने सर सांगितले पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक. 4. बरं, अगोदर 2 का हे बघूया. सांग मिताली, 2 का? सर 2 चा घन 8 आहे, 4 चा घन 14, 6 चा घन 216 आणि 32 कशाचाच घन नाहीये. म्हणजे 8 हा 2 चा घन आहे, 64 हा कोणाचा घन आहे? 4 चा. 4. 216 हा 6 चा घन आहे. म्हणजे पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये घन संख्या आहेत, मात्र दुसऱ्या पर्यायातील संख्या कोणत्याही नैसर्गिक संख्येचा घन नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 निघते. अजून कोणी वेगळं उत्तर काढलं होतं? पर्याय क्रमांक 2 बरोबर. हा, 2 निघते पर्याय क्रमांक बरोबर. चौदाव बघा. 432, 183, 164 आणि 523. सर पर्याय क्रमांक 1 आहे का उत्तर? पर्याय पर्याय क्रमांक किती? 1 हो. नाही. हो सर.
बरं तुम्ही एक कसं काढलं मला सांगा. सर म्हणजे सगळ्यांची बेरीज म्हणजे खालून 10, 11, 12 आणि वरती फक्त 9 आहे. 10, 11, 12 ह्या सलग संख्या आहेत आणि वरती डायरेक्ट 9 आहे म्हणून. वरती डायरेक्ट किती आहे? 9. 9. नाही, असं नाही करता येत. तुम्ही अंकांचा गुणाकार करा बघू. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 येते. बरोबर आहे. सांगा पहिल्या पर्यायातील 3 अंकांचा गुणाकार किती? 4 त्रिक 12 आणि 12 दुनी 24. 24. इथं गुणाकार करा. 8 एके 8, 8 त्रिक 24. 24. इथं गुणाकार 6 एके 6, 6 चोक 24. 24. इथं गुणाकार केला तर किती येतोय? 5 दुनी 10, 10 त्रिक 30. म्हणजे पहिल्या 3 पर्यायामधील 3 अंकी संख्येतील अंकांचा गुणाकार 24 येतोय. फक्त चौथ्या पर्यायातील 3 अंकी संख्येतील अंकांचा गुणाकार वेगळा येतोय, म्हणून पर्याय क्रमांक 4. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघूया 15वा आणि बस करूया. पहिलं आहे 347. दुसरं आहे 569. तिसरं आहे 738 आणि चौथं आहे 127. थोडा क्ल्यू देतो. समसंख्या विषम संख्या. सर पर्याय क्रमांक 3 आहे का? 3 येणार मग. बरोबर. कारण सांगा. कारण ती सांग. समसंख्या आहे. संख्या काय आपण बघा पहिल्या पर्यायामध्ये विषम संख्या आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा विषम संख्या आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये सम आणि चौथ्या पर्यायामध्ये विषम. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतो ती समसंख्या आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात ती विषम संख्या. पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायामधील संख्या या विषम संख्या आहेत आणि तिसऱ्या पर्यायातील संख्या ही कशी आहे तर समसंख्या आहे. समजलं सर्वांना? हो सर. हो सर. हो सर. ओके. आता परवा